एका चुकीच्या टार्गेटिंगमुळे रिअल इस्टेटमध्ये हजारो रुपये वाया जाऊ शकतात. म्हणून आज मी तुम्हाला माझ्या क्लायंटचे ॲक्च्युअल मेटा ॲड सेटअप दाखवणार आहोत, की मी कशाप्रकारे कॅम्पेन सेटअप करतो रिअल इस्टेटसाठी. हा मुंबईमधला एक प्रीमियम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता. क्लायंटचा एकच गोल होता, की योग्य लोकांपर्यंत प्रोजेक्ट पोहोचला पाहिजे आणि क्वालिटी एन्क्वायरी झाल्या पाहिजेत. कॅम्पेन सुरू करण्यापूर्वी मी ॲडचं बजेट 900 डेली ठेवलं, कारण सुरुवातीला मेटाला योग्य डेटा देणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टार्गेटिंग. सगळ्या महाराष्ट्राला ॲड दाखवून फायदा नाही, म्हणून मी मुंबई आणि प्रोजेक्टच्या रिलेव्हंट लोकेशनमध्येच ही ॲड सेटअप करणार आहे, ही ॲड दाखवणार आहे. यानंतर मी 25 to 55 या एज ग्रुपच्या लोकांना टार्गेट करतोय, कारण याच वयोगटातील लोक घर खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त इंटरेस्टेड असतात. डिटेल टार्गेटिंग केल्यानंतर आपली ही ॲड साधारण मेटा एवढ्या एस्टिमेटेड लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. आता या ॲडसाठी मी असे 4 ते 5 प्रकारचे ॲड व्हिडिओज तयार करून घेतले, ज्यामध्ये आपण 2 BHK आणि 3 BHK चे कंप्लीट प्रोजेक्ट डिटेल्स दाखवणार आहोत, सांगणार आहोत. कारण की रिअल इस्टेटमध्ये लोक आधी घर बघतात आणि मगच एन्क्वायरी करतात. त्यामुळे प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टची डिटेल ही व्यवस्थित व्हिडिओमध्ये सांगणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच क्वालिटी एन्क्वायरीज येतात. आणि जर तुम्हालाही मेटा ॲड्स रिलेटेड ॲक्च्युअल क्लायंट कॅम्पेन्स, रिअल रिझल्ट्स आणि बिहाइंड द सीन्स पाहायचे असतील तर मला फॉलो करून ठेवा. आणि तुम्हालाही तुमच्या बिझनेससाठी ॲड रन करायची असेल किंवा ॲड रन कशाप्रकारे केली जाते ह्याचं गायडन्स हवं असेल तर मला फॉलो करून कमेंट करा. ॲड्स सर्व डिटेल्स डायरेक्टली तुम्हाला DM मध्ये मिळून जातील.